तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा पीक विमा डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। बघा सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता शेतकऱ्यासाठी आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो आता बघा, पंतप्रधान पीक विमा योजनेतील जे का राखलेला दावा अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। बघा आज तुमच्या खात्यात जवळपास शेतकरी मित्रांनो 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बघा 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येणार आहे। यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे, त्याचप्रमाणे कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता शेतकरी मित्रांनो बघा 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा वाटप होणार आहे। बघा आता ते 14 जिल्हे कोणते महत्त्वाचे आहे, सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो आज बघा या थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे बघा 15,000 रुपये जमा होण्यासाठी मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं बघा नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। बघा सर्वात मोठी आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा आता वाटप सुरू झालेलं आहे। आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आता शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। आता बघा काही शेतकऱ्याला बघा 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता ते शेतकरी कोणते आहे बघा, आता 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना बघा पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता बघा 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर बघा शेतकरी मित्रांनो तर त्यांचे कारण सरकारनं सांगितलं आहे। ते म्हणजे की बघा 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता। आता त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते। आता बघा सरकारने आता सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आता सर्वात महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तुम्ही आत्ताच्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा सोडण्याचं सांगितलेलं आहे। आता बघा 32 लाख शेतकरी आहे त्यांच्या खात्यात बघा आता शेतकरी मित्रांनो डायरेक्ट आता पैसे सोडण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात आता याच बघा 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावर येणार आहे। आता बघा कोणकोणत्या शेतकरी अपात्र ठरवले गेले यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे। आज आहे बघा या शेतकरी मित्रांनो 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आता बघा उद्या आणि बघा उद्या 14 जिल्ह्यामध्ये अशा टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत 14 जिल्ह्यात पैसे जमा होणार, नंतर परवा दिवशी आणि उद्या अशा 14 जिल्ह्यात अशा प्रकारे पैसे जमा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। थोड्याच वेळात तुमच्या बँकेच्या खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या 14 जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे। आणि सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो हे 14 जिल्हे कोणते आहे, या 14 जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर 100% शेतकरी मित्रांनो तुमची लॉटरी लागणार आहे। कारण की तुमच्या खात्यात बघा पीक विमा आता जमा होणार आहे। त्यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये बघा शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना दिलेला आहे। आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच
पीक विमा जमा होईल. आणि कृषी विभागाने सांगितलं आहे की आज काही शेतकऱ्याला बघा 15,000 रुपये पीक विमा येणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुमचं 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. आता 2022 ते 2025च्या मे पर्यंत राहिलेले सर्वच पैसे तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात 52,49,000 रुपये किंवा 50,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळाला आहे. आता बघा सर्वात मोठी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे. आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहे आणि काल जवळपास बघा 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांनो बघा आता वाटप होत आहे पीक विमा म्हणजेच की 10,000 किंवा 15,000 येईल. परंतु आता केंद्र सरकारकडून बघा 2022, 23 आणि 24 चा राहिलेला पीक विमा सर्वच मिळून एकदमच खात्यात 50,000 किंवा 40,000 रुपयेपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या खात्यात येत आहे. तुमची शेती पिकाचे बघा 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने आता यादी जाहीर केलेली आहे. जवळपास बघा 35 पिकाची नोंद या पीक विमा योजनात आढळलेली आहे. आणि सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो या 35 पिकामध्ये कांदा आहे, सोयाबीन आहे, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केले असल्याचे सांगितलं जात आहे. आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बघा आता 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात का नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला समजेल. आणि त्याचप्रमाणे बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलेला आहे. जवळपास बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा बघा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा लक्षपूर्वक बघा कोणत्याही 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप जमा होते हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणकोणत्या शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटातच सांगणार आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो सर्वांच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण बघा मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारना परत गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. म्हणून आता बघा सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँक निवडलेल्या आहे. या 12 बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा 100% शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यातच जमा होणार आहे. बघा सरकारने फक्तच आता 12 बँकांना प्राधान्य दिलेलं आहे. कारण हे पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही बघा या 12 पैकी बघा इतर सोडून इतर बँकेत खातं उघडलेले असेल तर तुम्हाला पीक विमा थोडासा कंपनीला अडचणी येत असल्यामुळे थोडासा तुम्हाला पीक विमा येण्यासाठी उशीर होऊ शकतो. आता बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हे पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकेची यादी आता समोर आलेली आहे. आता आपण जाणून घेऊया की ते 12 बँके कोणत्या आहे, कोणत्या 12 बँकेत आज पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक, त्याचप्रमाणे बघा HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास बघा 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी बघा पीक विम्याचा घोटाळा झाल्याची बातमी आली होती. आणि शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांनी बघा गायरन जमीन, रस्त्याकाठीची जमीन, कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे का हे बघा. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसात आता जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. आता ते कोणते जिल्हे आहे बघा. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला जिल्ह्याचं नाव आहे अकोला. बघा जर तुम्ही अकोला जिल्ह्यातील असेल तर तुम्हाला 100% पीक विमा मिळणार. त्याचप्रमाणे बघा नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली,
सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं, शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.